परीक्षिती राजाने कलीचा निग्रह केला आणि त्याला आपल्या राज्यात राहण्यासाठी 5 जागा दिल्या. परीक्षिती राजा आता आपल्या राजधानीकडे निघाला होता. त्यावेळी त्याच्या मनात कलीबद्दल कोणताच द्वेष किंवा राग नव्हता. उलट तो विचार करत होता की हे कलियुग आहे. सज्जन माणसांच्या आणि भक्तांच्या दृष्टीने हे चांगलेच आहे, कारण ह्या कलियुगात केवळ नामस्मरणाने मुक्ती मिळते. कृत, त्रेता, द्वापार या युगात लोकांना अनेक वर्षे तपश्चर्या करावी लागली. कठीण कठीण व्रते करून साधना करावी लागली. त्यांनी अवघड असे अनेक यज्ञ केले आणि हे सर्व करून त्यांना जे फळ मिळाले ते या कलियुगात अगदी सोप्या साधनाने अगदी अल्पावधीत मिळते आणि पापाचे फळ मात्र उशिरा मिळते. कलियुगात अल्पपुण्य केले तरी फळ मोठे मिळते. कलीचे हे युग किती उपयुक्त आहे हा विचार करून राजा मनात म्हणाला की मी कलीला मारले नाही, ते योग्यच केले. ही हकीकत सूत शौनकांना सांगत होते. तेव्हा शौनक म्हणाले, महाराज, राजाचे चरित्र ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. परीक्षिती राजाने शुकदेवांकडून श्रीहरीचे चरित्र ऐकले. तसेच शुकदेवांनी केलेल्या तत्वबोधाने राजाला भगवत गती प्राप्त झाली. ते आपण सविस्तरपणे आम्हाला सांगावे. शौनकांची विनंती ऐकून सूत म्हणाले, राजा परीक्षिती आपला राज्यकारभार अत्यंत योग्य पद्धतीने करत होते. प्रजा सुद्धा सुखी होती. राज्याला कोणताच शत्रू नव्हता आणि कोणाकडून कसलाच धोकाही नव्हता. काही वर्षे अशीच गेली आणि एके दिवशी काय झाले, राजा मृगयेसाठी वनात निघाला. अर्थात राजाबरोबर त्याचे सैनिक होते आणि त्याचे अंगरक्षकही होते. मात्र वनात गेल्यावर राजाला दुरूनच एक मृग दृष्टीस पडला आणि राजाने आपल्या घोड्याला टाच देऊन त्या मृगाचा पाठलाग करायला सुरुवात केली. पण तो मृग आपला जीव वाचावा यासाठी खूप वेगाने धावत अगदी दूरवरच्या जंगलात निघून गेला आणि दिसेनासाच झाला. राजाने मृगाचा बराच वेळ पाठलाग केला होता, पण मृग तर दिसेनासा झाला. तेव्हा राजाने त्याचा पाठलाग सोडून दिला. तो थोडा वेळ थांबला, पण त्याच्या बरोबरच्या माणसांची आणि त्याची ताटातूट झाली होती. राजा आता खूप दमला होता आणि त्याला प्रचंड तहानही लागली होती. म्हणून त्याने इकडे तिकडे पाहिले, पण त्याला कुठेच पाणी दिसले नाही. मात्र तिकडे घनदाट जंगलात दूरवर एक झोपडी मात्र दिसली. राजाला आनंद झाला. तो म्हणला, अरे, इथे कोणीतरी राहतंय. बहुतेक इथे कुठल्या तरी ऋषी राहत असतील. म्हणून तो झोपडीजवळ गेला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की इथे आश्रम आहे आणि तो सुद्धा एका ऋषींचा आहे. आता आपल्याला पाणी मिळेल, कदाचित फलाहारही मिळेल. काही नाही तर पाण्याबरोबर थोडी विश्रांती घेऊन मग आपण ताजेतवाने होऊन आपल्या राजधानीकडे परत जाऊ, असा विचार करीत तो त्या आश्रमाजवळ आला. पण काय, दार बंद होते. त्याने हळूच दार किलकिले करून बघितले तर समोर एक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. तहानेने व्याकुळ झालेल्या राजाला पाणी कधी मिळेल असे झाले होते. त्यांनी हाक मारली, ऋषीवर, अहो ऋषीवर, मला पाणी हवे आहे. मला खूप तहान लागली आहे. आपण मला थोडे पाणी द्याल का? पण ऋषी होते ध्यानस्थ. त्यांना राजाचे बोलणे काही ऐकू आले नाही. मग राजाने 2दा-3दा त्यांना हाक मारली, पण ऋषींचे ध्यान काही भंग पावले नाही आणि त्यामुळे त्यांना काहीच ऐकायला गेले नाही. आता राजा मात्र एकदम चिडला आणि मनात म्हणाला, अरे, आमच्यासारख्या राजांच्या जीवावर यांचे आश्रम चालतात. आम्ही यांचे संरक्षण करतो,
यांच्या आश्रमाचा खर्च करतो आणि हे हे पहा, हे आम्हाला साधे या बसा सुद्धा म्हणत नाहीत. मी पाणी मागतोय तर मला पाणी सुद्धा देत नाहीत. मला तर वाटतं की हे कोणी खरे ऋषीच नाहीयेत. हा माणूस नुसतं ध्यानाचा सोंग करून बसला आहे, कारण याला माझे स्वागत करायचे नाहीये, आतिथ्य करायचे नाहीये आणि म्हणून हे सगळे नाटक तो करतो आहे. राजा आता अशा विचाराने अगदी म्हणजे भारावूनच गेला आणि तो म्हणाला की ठीक आहे, यांचे ध्यान खरे आहे का खोटे आहे त्याची मी परीक्षा घेतो. असे म्हणून तो झोपडीच्या बाहेर आला. इतक्या थोड्या अंतरावर त्याला तिथे एक मेलेला साप दिसला. तो त्या सापाच्या जवळ गेला आणि त्याने बाणाच्या टोकाने तो साप उचलला आणि ऋषींच्या आश्रमात येऊन ते जिथे ध्यानस्थ बसले होते त्यांच्या गळ्यात अडकवून दिला. अर्थातच ध्यानस्थ ऋषींना हे काहीच कळले नाही. ते पाहून अपमानित झालेला तो राजा आपल्या घोड्यावर बसून पाण्याच्या शोधात निघाला होता. इकडे काय झाले की आश्रमाच्या जवळच थोड्या अंतरावर असलेल्या कौशिकी नदीत काही ऋषिकुमार स्नानासाठी गेले होते. त्यामध्ये शमीक पुत्र शृंगीही होता. स्नान करून ते सर्व आपल्या आश्रमात परत आले. पाहतात तो काय, शृंगीचे पिता शमीक ऋषी ध्यानस्थ बसले आहेत आणि त्यांच्या गळ्यात मेलेला सर्प आहे. ते पाहून सर्व ऋषिकुमार दचकले. बापरे, कोणी केलं असेल असे हे दुष्कृत्य, असा विचार त्यांच्या मनात आला. एवढ्यात शृंगी तिथे आला. त्यांनी ते सर्व पाहिले आणि त्याला भयंकर राग आला. तो संतापला आणि त्याने तत्काळ शापवाणी उच्चारली. तो म्हणाला, ज्या कोणी दुष्टाने हे दुष्कृत्य करण्याचे पाप केले आहे तो आजपासून 7व्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू पावेल. शाप देऊन तो धावतच शमीक ऋषींजवळ म्हणजे आपल्या पित्याजवळ गेला. त्याने तो साप बाजूला फेकून दिला आणि त्याला फार वाईट वाटले आणि त्याला रडू येऊ लागले. तो खूप रडायला लागला. आता त्याच्या या रडण्याच्या आवाजाने ऋषींची ध्यानावस्था भंग पावली. ते देहभानावर आले. आपल्याजवळ बसून रडत असलेल्या शृंगीला पाहून ते म्हणाले, बाळा, काय झाले रे, तू का रडतो आहेस? तुला कोणी बोललं का? तुझा अपमान केला का? तुला कोणी मारलं का? अरे काय झालं? तेव्हा शृंगीने शमिकांना झाला प्रकार सांगितला आणि त्या माणसाला आपण शाप सुद्धा दिला असे सांगितले. बाबा, तो माणूस आजपासून 7व्या दिवशी सर्पदंशाने मृत पावेल. आता मात्र आपल्या पुत्राचे बोलणे ऐकून शमीक ऋषींना फार वाईट वाटले. ते म्हणाले, अरे, तो तर राजा परीक्षिती होता. तो धर्मपालक, संरक्षण करता, अनेकांचा पालन करता राजा आहे. तू फार वाईट गोष्ट केलीस रे. आपण ब्राह्मण, आपल्याजवळ क्षमा हवीच आणि आपल्यावर चांगले स्वतःच्या मनावर नियमन सुद्धा पाहिजे. आणि तू तर क्रोधावर नियंत्रण ठेवू शकला नाहीस. त्या क्रोधाच्या आहारी जाऊन तू फार अनर्थ केला आहेस. अरे, या राजाच्या निधनाने सर्व पृथ्वीवर संकट येतील. बापरे, आता मी काय करू? यातून कसा मार्ग काढू? काहीच कळेनासे झाले होते. ऋषींनी खूप विचार केला. मग शमीक ऋषींनी आपला गौरमुख नावाचा शिष्य त्याला पाचारण केले आणि त्याला राजाकडे पाठविले. राजाला निरोप दिला की बाबा रे, 7 दिवसांनी तुझा मृत्यू होणार आहे. मात्र या 7 दिवसात तुला जी काही सत्कर्मी करायची असतील, तुझी राहिलेली अर्धवट कामे असतील, राज्याची कुठली जबाबदारी असेल ती तू पार पाड. आता ही हकीकत ऐकली. शौनकाने विचारले की आता आम्हाला खरं तर अशी शंका येते की या महान राजाकडून असे गैरकृत्य कसे घडले? त्याचे काय कारण असेल ते तुम्ही आम्हाला सांगा.